धर्माला वाचवा, धर्माला वाचवा, आता धर्मेंद्रला वाचवा म्हणतायत. मला वाटतं हे आता बंद करावं. लोक प्रधानांच्या राजीनाम्याशिवाय ऐकणार नाहीत आणि जास्ती उशीर केला तर प्रधानांवरनं पंतप्रधानांवर जायला कमी करणार नाही. आपण जर बघितलं अभिजित दिपके हे आजारी पडले तरी आंदोलन त्या ठिकाणी सुरू आहेत, उपचार घेतलं जात नाही असं देखील म्हणतात. नाही, मला असं वाटतं त्यांनी उपचार घेतले पाहिजेत. शेवट त्यांच्या तब्येतीची काळजी सगळ्यांनाच आहे आणि त्यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. संदीप, तुम्हाला असं वाटतं का काही उद्याच्या मोर्चाला गालबोट लावण्याचा प्रयत्न काही लोक? नाही, आमची टीम आहे. जसं मगाशी सरदेसाई साहेबांनी सांगितलं, आम्ही आमची एक टीम केली आहे आणि ती टीम आम्ही सकाळी पोलिसांच्या बरोबर कॉर्डिनेशन पण करणार आहे. जिथे कुठे आम्हाला वाटलं काही चुकीचे एखादे एलिमेंट घुसलेलं आहे तर त्याचा काय बंदोबस्त करायचा तो आम्ही पोलिसांच्या मदतीने करू. राज ठाकरेंनी सांगितलं कोणी घुसखोरी करणार असेल तर त्याला आम्ही सोडणार नाही, कोडून काढू. म्हणूनच त्याची टीम बनवलेली आहे स्पेशल आणि त्याची काळजी घेऊ आम्ही. मुख्यमंत्री म्हणतात या आंदोलनामध्ये हौसे गवसे दिसत आहेत आणि राजकीय पोळी सगळे आहेत पण भाडे काही टट्टू नाहीये. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.